नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या चॅनलवरती प्रथम तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला आता रात्रीचे 8 वाजले आहेत, म्हणजे 8 वाजतच आले आहेत आणि तुम्हाला आहे ना मित्रांनो आता अशी गोष्ट दाखवणार आहे की पूर्ण म्हणजे मलनगडचा डोंगर, मुंब्रा देवीचा डोंगर आणि तिसरी गोष्ट तुम्हाला अशी दाखवणार आहे ती म्हणजे आपला जो चंद्रांगण आहे. म्हणजे आता सध्या मी दिव्यात राहतो, तर दिव्यातला जो चंद्रांगण म्हणजे पहिलीच रेसिडेन्सी अशी आहे ज्यामध्ये क्लायंट लोक वगैरे म्हणजे मोठमोठे क्लायंट वगैरे राहतात आणि तिथे जर मित्रांनो तुम्हाला जर रूम भाड्याने वगैरे घ्यायची झाली तर 50च्या वरती मिनिमम 50च्या वरती भाडं आहे. 1 BHK किंवा 1 RK जरी बोललात तरी सुद्धा. तर मित्रांनो आज आज आपण आता आलो आहोत आपल्या टेरेसवरती. तर आज आपण म्हणजे इथली आजूबाजूची वस्ती वगैरे आणि कशी दिसते परत आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोंगराळ वातावरण कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसणार आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी आपल्याला एक कमेंट आणि प्रत्येकाने एक लाईक करा आणि जर आपल्या कोण चॅनलवरती नवीन ही व्हिडिओ पाहत असेल तर त्याने सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघा. तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. फायनली मित्रांनो आता आपण आलो जवळ टेरेसवरती. आता आपण बघू शकता आता हा जो इथला व्ह्यू आहे ना हा झोपडपट्ट्यांचा आहे. म्हणजे ह्याच्या खालती आहेत ना पूर्ण झोपडपट्ट्याच आहे. ते बघू शकता आपण पूर्ण म्हणजे पूर्ण झोपडपट्टी आहेत. हे काळी कागद वगैरे टाकलेले आहेत आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे इथे बिल्डिंग वगैरे पण आहेत. आता जे काय तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे अशी गोष्ट आहे की दिव्यातलं एक असं टॉवर आहे. दिव्यामध्ये दिवा हा एक तुम्हाला गाव आहे हे पण माहिती आहे, पूर्ण प्रॉपर मुंबई नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हा जो व्ह्यू आहे ना बिल्डिंगचा किती एकदम मस्त आणि एकदम खतरनाक दिसतोय बघा. एकदम तुम्हाला दाखवतो पूर्ण. आज तुम्हाला म्हणून तुम्हाला बोललो कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला चॅनल धुरी ब्रदर्स. हे बघा किती मस्त एकदम असं म्हणजे गणपतीचं डेकोरेशन असतं ना असं तुम्हाला डेकोरेशन दिसतंय बघा एकदम संध्याकाळचं. आणि मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे. आणि ही जी आपण बिल्डिंग आता बघणार आहोत ही आहे चंद्रांगण बिल्डिंग. ही जी समोर तुम्हाला दिसत आहे ती आहे पूर्ण चंद्रांगण बिल्डिंग. आता तिकडेच आपण कॅमेरा मारतोय बघू शकता आपण. तर फायनली मित्रांनो दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न मी करतोच आहे. हे बघू शकता खाली जर बघितलात तर गाड्या वगैरे इथे आहेत आणि मित्रांनो एकदम आकर्षक ही बिल्डिंग बघा. आता ही जी दाखवतोय ना लेफ्ट साईडची ती बिल्डिंग मित्रांनो पूर्ण अजून बनली पण नाही, बनते आहे. त्याच्यामुळे ते लाइटिंग वगैरे जे आहे ना एकदम खतरनाक खतरनाक एकदम. सो फायनली मित्रांनो आता आपण चंद्रांगण बघूया. त्यामुळे तुम्हाला आता इथे थोडाफार अंधार झालेला आहे तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. हे जे 2-3 टॉवर दिसत आहेत ना हे बघा. ही जी आडवी बिल्डिंग दिसते इकडची ही पूर्ण ही पण चंद्रांगणचीच आहे आणि ही पण चंद्रांगणचीच आहे. पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का ही बिल्डिंग आहेत ना म्हणजे रेसिडेन्सी आहे, टॉवर आहे आणि दिव्यात ही पहिल्यांदाच उभी राहिलेली आहे. एवढे महागडे टॉवर आणि तिथे आहे ना मित्रांनो भाड्याने जरी रूम घ्यायचा झाला तरी नाही म्हटलं तरी 50च्या आसपास तिथलं भाडं असणारच मित्रांनो. तर चला आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला मुंब्रा देवीचा डोंगर वगैरे पण दिसेल. परंतु कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आता जास्तीत जास्त लाइटिंग वगैरे तर नाही दिसत आहे कारण का धुक्याचा भाग असल्यामुळे. तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा हे छोटे छोटे जे दिवे लागलेत ना ते पूर्ण तो मुंब्रा देवीचा डोंगर आहे बघा. आणि इकडून आहे ना मलनगडचा पण डोंगर दिसतो मित्रांनो. हे आपलं टेरेस आहे आणि आम्ही राहतो त्याच्या बाजूची व्हाईट बिल्डिंग. मित्रांनो सो आकर्षित म्हणजे एकदम आकर्षक क्षण आहे. आणि कसं आहे माहिती आहे का एकदम खतरनाक ओपी स्टाईल मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता इथे जर खाली मारला ना बघू शकता आपण म्हणजे आकाशाला गवस निघालणारा सारखा क्षण आहे. आज मी म्हटलं रात्री तुम्हाला काहीतरी दाखवायचं एकदम व्यवस्थित असं. हे बघू शकता इथून पूर्ण असं झोपडपट्ट्यांसारखा. जरी झोपडपट्ट्या असल्या तरी पण मित्रांनो एकदम आकर्षित व्ह्यू आहे बघू शकता आपण. आता आपण जातोय मलनगडच्या डोंगराकडे. बघू शकता मित्रांनो. तर हे पाहू शकता इकडे जे मोठमोठी टेकडी दिसत आहे ती टेकडीच मलनगडचा डोंगर आहे. बघू शकता आपण तिथे जाऊया. सो फायनली मित्रांनो आपण मलनगडच्या टेकडीच्या डोंगराकडे कॅमेरा मारून दाखवत आहे तुम्हाला. हा बघू शकता ही जी टेकडी आहे ना ती आता पूर्ण म्हणजे संध्याकाळची आता नाही म्हटलं तरी 8 वाजत आले आहेत.
तरी त्याच्यामुळे धुकं असल्यामुळे ते दिसत नाही बरोबर. तुम्हाला एकदा दिवसाचा जर ब्लॉग केला ना मी येऊन, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व स्पष्ट दाखवेन मलनगड कुठून दिसतो पूर्ण. म्हणजे एकाच आमच्या टेरेसवरून सांगायची गोष्ट जर झाली तर मित्रांनो, एकाच आमच्या टेरेसवरून पूर्ण तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता आपण तुम्हाला जे दाखवलं तुम्हाला मी, तर ते होतं आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्या बिल्डिंग मधलं आजूबाजूचे जे काही क्षण आहेत ते क्षण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता जर तुम्ही बघायला गेले तर 8 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे इथला जो परिसर आहे ना, तो काय काय असा म्हणजे आता दिवा म्हणजे हा सध्या तर गावच आहे. आता पुढे 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 डेव्हलपमेंट होत जाते. पण कसं आहे माहिती आहे का, अजून तरी जेवढी व्हावी आणि जेवढी झाली पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट झालेली नाही. त्याच्यामुळे कसं आहे, काही काही जे क्षण आहेत ना, आता इकडचा झाला तो मलनगडचा भाग, तिकडचा मुंब्रा देवीचा आला, तिकडचं चंद्रांगण झालं. चंद्रांगण फक्त जवळ असल्यामुळे थोडं व्यवस्थित दिसत आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट झाली तर कसं आहे माहिती आहे, डोंगराळ भागात आता धुकं वगैरे आहे. आता सध्या पाऊस आता येऊनच गेला, त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा ब्लॉग काढताना चांगला दिसलो. नाहीतर मित्रांनो, ब्लॉग तर आपला राहिला बाजूलाच, आपण तर पूर्ण भिजून ओले चिंब झालो असतो. सांगितलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ येणारच. आणि आपल्या चॅनलवरती हा आता आपला पहिलाच व्हिडिओ जात आहे, तर कृपया प्लीज प्रत्येकाने एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन कोणी आपल्या चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका. चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, जय हिंद मित्रांनो.